नमस्कार, मी डॉक्टर अमृता कुलकर्णी। आजचा विषय काय आहे हे तुम्हाला कळलंच असेल। वजन कमी करायचं आहे, वेट लॉस डाएट सुरू करायचं आहे आणि ग्रीन टीचा विषय आला नाही असं होतच नाही। ग्रीन टी हा वजन कमी करण्यामधला डाएट मधला एक महत्वाचा भाग बनलेला आहे असं आपण म्हणूया। डायटिशियन किंवा कोणी तुम्हाला अगदी व्यवस्थितपणे सल्ला देतात की ग्रीन टी चहा कॉफी ऐवजी घ्या। तर ग्रीन टी हा नेमका काय आहे, इतकं पॉप्युलर वेट लॉस ड्रिंक का आहे, त्याच्यामध्ये काय असतं, यापेक्षा सगळ्यात महत्वाचं कन्फ्युजन जे आहे ते म्हणजे ग्रीन टी किती वेळा घ्यावा, त्याचं खरंच बेनिफिट्स आहेत का आणि कोणता घ्यावा, हे खूप लोकांचं कन्फ्युजन आणि कमेंट्स होत्या। त्यामुळे आजचा व्हिडिओ हा ग्रीन टी विषयी आहे। आता ग्रीन टी म्हणजे काय, तर कॅमेलिया नावाच्या प्लांट पासून म्हणजे पानांपासून ते पानं ड्राय करून जी काही प्रोसेस असते त्यापासून हा ग्रीन टी बनवला जातो। आता यामध्ये असतं काय की आपण वेट लॉस ड्रिंक म्हणून याचा इतका चांगला फायदा होतो किंवा इतका उपयोग खरंच होतो का। हे जे काही प्लांट आहे किंवा यापासून जो काही ग्रीन टी बनवला जातो, आता ग्रीन टी मध्ये मेन कंटेंट्स काय काय असतात, अँटीऑक्सिडंट्स असतात ज्याला आपण कॅटेचिन्स असं म्हणतो। आता यामध्ये काय असतं तर हे कॅटेचिन्स म्हणजेच अँटीऑक्सिडंट ग्रीन टी मध्ये भरपूर प्रमाणात असतात आणि याचा मुख्य काम जे आहे ते म्हणजे फॅट बॉडी मधलं जे आहे ते मोबिलाइज करणं किंवा मेटाबॉलिझम वाढवणं। आता या अँटीऑक्सिडंट बरोबरच काही बायोऍक्टिव्ह कंपाऊंड्स असतात ज्याला आपण पॉलिफिनॉल्स असं म्हणू शकतो। या सगळ्यामुळेच म्हणजे हे अँटीऑक्सिडंट्स असेल, पॉलिफिनॉल असेल, अमायनो ऍसिड्स असतील, या सगळ्यामुळे वेट लॉस एक पॉप्युलर ड्रिंक म्हणून ग्रीन टीचा वापर केला जातो आणि हे इतकं फेमस आहे किंवा वेट लॉस प्रोसेसमध्ये याला महत्वाचं स्थान दिलेलं आहे। नॉर्मल चहा कॉफीपेक्षा यामध्ये कॅफेनचं प्रमाण हे अतिशय कमी असतं। त्यामुळे चहा कॉफीची जर तलफ असेल किंवा नॉर्मली ज्यांना चहा कॉफी खूप जास्त लागते, सो त्यापेक्षा ग्रीन टी हे नक्कीच एक हेल्दी आणि वेट लॉस ड्रिंक म्हणून आपण वापरू शकतो। तर कॅफेनचं प्रमाण कमी असल्यामुळे त्यातल्या त्यात हेल्दी होतं। अमायनो ऍसिड तर असतात, एल अमायनो ऍसिड, त्यामुळे काय होतं की एक स्टिम्युलेटर म्हणून काम करतं। तुम्हाला उत्साह वाटतो किंवा स्टॅमिना चांगला होतो किंवा कॉन्सन्ट्रेशन चांगलं होतं, तर नर्व्स ऍक्टिव्हेट होतात, त्यामुळे स्टिम्युलेटर म्हणून सुद्धा हे एक चांगलं ड्रिंक आहे। तर आता वेट लॉस प्रोसेसमध्ये हे काय मदत करतं, सगळ्यात महत्वाचं सगळ्यात पहिलं म्हणजे मेटाबॉलिक रेट वाढवतं। आता जे मी सांगितलं की अँटीऑक्सिडंट्स असतात त्यामुळे काय होतं की मेटाबॉलिक रेट वाढतो आणि दुसरी गोष्ट चरबी किंवा फॅट मोबिलाइज होते। आता मोबिलाइज होते म्हणजे काय, एका ठराविक भागावर शरीराच्या जी चरबी साठलेली असते, जे फॅट साठलेलं असतं ते स्टबन फॅट असतं। स्टबन म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल पोटावरची चरबी खूप वेळ लागतो कमी व्हायला किंवा हिप्स आणि थाईज बऱ्याच जे काय वेट गेन म्हणजे वजनाच्या टेंडन्सी या प्रत्येक माणसामध्ये वेगवेगळ्या असतात। काही लोकांची अप्पर बॉडी जास्त असते, काही लोकांची लोअर बॉडी जास्त असते, काही जणांचं वेट प्रॉपर असतं, फक्त पोट वाढलेलं असतं। तर आता या सगळ्यामध्ये जेव्हा आपण म्हणतो की ग्रीन टी काय करते तर फॅट मोबिलाइज करायला मदत करते। तर जोपर्यंत हे फॅट सेल्स म्हणजे एखाद्या ठराविक भागावरची साठलेली चरबी किंवा फॅट हे मोबिलाइज होत नाही तोपर्यंत ते शरीराच्या बाहेर जाऊ शकत नाही। त्यामुळे ग्रीन टी हे काम करते की ते फॅट मोबिलाइज करते आणि म्हणूनच वेट लॉस आणि फॅट लॉस साठी हे महत्वाचं काम करतं। पुढचं आहे अँटी इन्फ्लेमेटरी। अँटी इन्फ्लेमेटरी म्हणजे काय, जी शरीरावर सूज असते किंवा जे आपण वॉटर रिटेन्शन म्हणतो, म्हणजे काही जणांमध्ये कसं की पाण्याचं वजन असतं शरीरात, तर ते कमी करण्यासाठी अँटी इन्फ्लेमेटरी म्हणून ग्रीन टी चांगलं काम करते। पुढचं डाययुरेटिक प्रॉपर्टीज म्हणजे काय, तर ग्रीन टीचं जेव्हा तुम्ही कन्झम्पशन चालू करता किंवा ग्रीन टी जेव्हा घ्यायला सुरू करता तेव्हा बऱ्याच जणांना असं होतं की युरिनला जायचं प्रमाण वाढतं, युरिन आउटपुट वाढतं। दिस इज अ गुड साईन बिकॉज डाययुरेटिक प्रॉपर्टी म्हणजे काय, तुमच्या शरीरामधलं जे काही पाण्याचं एक्सेसिव्ह प्रमाण आहे ते युरिन वाटे बाहेर जातं। डिटॉक्स जी बॉडी आपण म्हणतो तर डिटॉक्सिफिकेशनची प्रोसेस ही युरिन आउटपुट वाढतं आणि त्यामुळेच तुम्हाला लाईट फील होतं किंवा तुमचं शरीर हलकं वाटतं आणि फॅट जे हे मोबिलाइज करतात तर हेच फॅट सेल्स हे तुमच्या युरिनमधून बाहेर पडू लागतात। तर त्यामुळे ग्रीन टी हे या सगळ्या प्रोसेसेसमध्ये महत्वाचं काम करतं। आता अजून एक म्हणजे हे लिव्हर पण डिटॉक्स करतं, त्यामुळे डिटॉक्स ड्रिंक म्हणून एक बेस्ट डिटॉक्स वेट लॉस ड्रिंक म्हणून आपण ग्रीन टी कडे बघतो। पुढचं, याने भूक कमी लागते म्हणजे एक नॅचरल ॲपेटाईट सप्रेसंट म्हणून हे ग्रीन टी काम करतं।
आता इथे गरम पाण्याचा व्हिडिओ मी मागच्या वेळी अपलोड केलेलाच आहे, तर नुसतं गरम पाणी घेण्यापेक्षा ग्रीन टी घ्या असं मी सांगितलेलं होतं. तर हेच नेमकं इथे काम करतं की लिव्हर डिटॉक्स आणि बेस्ट डिटॉक्स ड्रिंक म्हणून काम करतं. त्यामुळे भूक कमी लागते आणि मधल्या वेळेमध्ये जेव्हाही तुम्हाला असं वाटेल की भूक लागते किंवा काहीतरी खावंसं वाटतंय, तेव्हा तुम्ही एक बेस्ट नॅचरल ॲपेटाईट सप्रेसर म्हणून ग्रीन टी घेऊ शकता. पुढचा जो काही फायदा आहे तो म्हणजे हे बॅड कोलेस्ट्रॉल कमी करतं आणि ट्रायग्लिसराईड कमी करतं आणि गुड कोलेस्ट्रॉल वाढवायला मदत करतं. त्यामुळे काय होतं की ज्यांना वेट गेनचा प्रॉब्लेम आहे किंवा फॅट बॉडीमध्ये जास्त आहे, तर त्यांना सुद्धा ग्रीन टी हे महत्वाचं काम करतं. कोलेस्ट्रॉल, ट्रायग्लिसराईड्स याची पातळी व्यवस्थित ठेवण्यासाठी सुद्धा हे चांगलं काम करतं. ज्यांचं कोलेस्ट्रॉल वाढलेलं आहे, ट्रायग्लिसराईड वाढलेलं आहे, त्यांनी सुद्धा ग्रीन टी घ्यायला हरकत नाही. आता हे सगळं झालं की वेट लॉस प्रोसेसमध्ये ग्रीन टी काय काम करते. याशिवायही काही अनेक फायदे आहेत ग्रीन टीचे. ते म्हणजे स्किन आणि हेअरसाठी ग्रीन टी खूपच चांगलं काम करतं, कारण अँटीऑक्सिडंट्स असतात. पुढचं इम्युनिटी वाढवतं. कोणत्याही वेट लॉस ड्रिंकमध्ये किंवा कोणत्याही ड्रिंकमध्ये इतके फायदे नाही आहेत की जे ग्रीन टी मध्ये साधारणपणे मिळतात. सो त्यामध्ये इम्युनिटीही वाढवायला मदत करते, डायजेशन सुधारते, त्यानंतर अलर्टनेस म्हणजे मेंटल हेल्थ, ज्यांना डिप्रेशन किंवा मेंटल अँझायटीचा त्रास आहे, सो त्यांच्यासाठी सुद्धा ग्रीन टी हे एक चांगलं काम करते. बिकॉज स्टिम्युलेट राईट. देन फ्रेश वाटतं किंवा स्टिम्युलेट होतं अमायनो ऍसिड असल्यामुळे. त्यामुळे फिजिकल हेल्थ बरोबरच मेंटल हेल्थसाठी सुद्धा खूप चांगलं आहे. आता हे सगळे बेनिफिट्स माहिती असल्यानंतर प्रत्येक नो डाऊट ग्रीन टी इज अ हेल्दी ड्रिंक, बट इट इज नॉट फॉर एव्हरीवन. म्हणजे काय तर सगळ्यांनीच घ्यायचं का किंवा याला काही असं काही स्पेसिफिक लोक आहेत की ज्यांनी हा अवॉइड करायचा आहे. तर येस, मी जेव्हा प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते की कोणताही पदार्थ असो तो जर प्रॉपर प्रमाणामध्ये घेतला गेला तरच त्याचे बेनिफिट्स आपल्याला मिळतात. सेम विथ द ग्रीन टी. आता यामध्ये कसं होतं की किती घ्यायचा, कधी घ्यायचा म्हणजे स्पेसिफिक टाइम आणि अवॉइड कोणी करायचा हे फार महत्वाचं आहे. तर ते मी आता सांगते, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. किती घ्यायचा तर मॅक्सिमम 3 कप तुम्ही दिवसभरात घेऊ शकता. आता कप म्हणजे मोठा मग नाही. सो दिस इज द साईज की तुम्ही हा एक छोटा ग्लास म्हणा किंवा एक आपला चहा प्यायचा जो कप असतो तो तुम्ही घेऊ शकता. मोठ्या मग मध्ये घ्यायची गरज नाही. 3 कप पेक्षा जास्त दिवसभरात घेऊ नका. बऱ्याच जणांचं मी ऐकते किंवा बरेच लोकांना इतका जोश असतो सुरुवातीलाच की वजन कमी करायचं म्हणून दर 2 तासांनी ग्रीन टी घेतात. असं करू नका. दिवसभरात 3 कप ग्रीन टी हा इनफ आहे आणि याचे बेनिफिट्स तुम्हाला नक्की मिळतील. आता पुढचं की टाइम घ्यायचा कधी, तर स्पेसिफिकली बऱ्याच जण, आता तुम्ही खरं बघायला गेलात तर याचे बेनिफिट्स जे आहेत हे प्रत्येक माणसामध्ये वेगवेगळे असतील. म्हणजे काय तर बॉडी टेंडन्सीच्या अकॉर्डिंगली किंवा अगदी सायंटिफिकली बघायला झालं तर ग्रीन टी हा नेहमी मधल्या वेळेत घ्यावा, म्हणजे इन बिटवीन द मील्स. पण बऱ्याच जणांना इन बिटवीन मील्स घेतल्यामुळे ऍसिडिटी वाढते, कारण स्टमक एम्प्टी असतं. त्यामुळे ज्यांनाही शक्य असेल किंवा ज्यांना ऍसिडिटीचा त्रास नाही आहे त्यांनी इन बिटवीन द मील्स घ्यावा. म्हणजे ब्रेकफास्ट आणि लंचच्या मध्ये जो थोडा वेळ असतो, मधला एक वेळ जेव्हा काहीतरी घ्यावंसं वाटतं, प्यावंसं वाटतं, तेव्हा तुम्ही ग्रीन टी पिऊ शकता. किंवा दुपारचं जेवण आणि रात्रीच्या जेवणातला कुठलाही वेळ. तर आयडियली ज्यांना ऍसिडिटीचा त्रास नाही आहे त्यांनी या वेळेला घ्या. ज्यांना ऍसिडिटीचा त्रास आहे त्यांनी शक्यतो नाश्त्यानंतर किंवा दुपारच्या जेवणानंतर घेतलात तरी सुद्धा त्याचे इफेक्ट हे सारखे राहतात. पण इमिजिएटली नाश्त्यानंतर किंवा जेवणानंतर दुपारच्या घ्यायचा नाही, तर त्याच्यामध्ये अर्ध्या तासाचा गॅप असला पाहिजे. आता याचे दोन्ही बेनिफिट्स आहेत की जेवणानंतर किंवा नाश्त्यानंतर जर तुम्ही घेतलं तर फूड डायजेस्ट व्हायला चांगलं काम करतं आणि फॅट सुद्धा ऍब्झॉर्ब करायला मदत करतं. त्यामुळे दुपारच्या जेवणानंतर नाश्त्यानंतर अर्ध्या तासाचा गॅप ठेवा आणि तेव्हा घ्या. जर एक्सरसाइज किंवा वॉक करायचं असेल तर त्या आधी जर तुम्ही ग्रीन टी घेतला तर त्याचे बेनिफिट्स हे जास्त चांगले मिळतात. म्हणजे तुम्ही सकाळीही वॉक करायच्या आधी घेऊ शकता, संध्याकाळी एक्सरसाइज करायच्या आधी घेऊ शकता. आधी घेतल्यामुळे जे तुम्ही वर्कआउट करता त्यामध्ये फॅट बर्न करण्याची प्रोसेस ही वाढते. त्यामुळे हा बेनिफिट मिळतो की एक्सरसाइजच्या आधी घ्या. आता याचे साईड इफेक्ट काय आहे किंवा अवॉइड कोणी करायचा, तर मी जसं आता म्हणलं की खूप जास्त वेळा जर तुम्ही घेतला तर ऍसिडिटी होऊ शकते, हार्ट बर्न म्हणजे छातीमध्ये जळजळ होऊ शकते, डोकं दुखतं. बऱ्याच जणांना रात्री घेतल्यामुळे झोप लागत नाही कारण स्टिम्युलेटर आहे. तर अशा लोकांनी हे शक्यतो अवॉइड करा.
ऍसिडिटी, अल्सरचा ज्यांना त्रास आहे खूप जास्त, त्यांनी कमी प्रमाणात घ्या. आणि इथे अजून एक मला सांगायचंय की काही लोक खूप जास्त उकळतात, अतिशय गरम पाण्यात घेतात. तर असं करू नका. नॉर्मली आपल्या चहाचं जसं आपण टेम्परेचर असतं त्या टेम्परेचरमध्येच घ्या. चहा म्हणजे ग्रीन टीची जी पत्ती असते ती टाकल्यानंतर काही लोकांना असं वाटतं की खूप वेळ उकळला की त्याचे इफेक्ट चांगले येतात. नाही, खूप जास्त वेळ उकळू नका, नाहीतर ऍसिड खूप स्ट्रॉंग होतं आणि ऍसिडिक सिक्रिशनचं प्रमाण हे वाढतं. त्यामुळे अजून कोणी घ्यायचं नाहीये तर प्रेग्नन्सीमध्ये किंवा ब्रेस्ट फिडिंग मध्येच घेऊ नका, अवॉइड करा. पिरियड्स चालू असताना जनरली ग्रीन टी कमी घ्या किंवा अवॉइड करा, कारण हीट ऑलरेडी वाढलेली असते. तर या लोकांनी जनरली हे अवॉइड करा. आता कोणता वापरायचा? कोणताही तुम्ही वापरू शकता. मी जनरली टेटलीचा वापरते. मला बऱ्याच कमेंट्स आल्या होत्या की मॅडम तुम्ही कोणता ग्रीन टी घेता, तर मी जनरली टेटलीचा वापरते. तर तुम्ही कोणताही चांगला ब्रँड, ओके, चांगल्या ब्रँडचा ग्रीन टी वापरा. लिप्टन वापरू शकता, टेटली वापरू शकता. बऱ्याच प्रकारचे ग्रीन टी बाजारात अवेलेबल आहेत, हर्बल टी अवेलेबल आहेत, ते तुम्ही घेऊ शकता. आता याच्यामध्ये परत 2 प्रकार मिळतात की टी बॅग्स वापरायच्या की ते लूज जी पत्ती मिळते चहा पत्ती, तर ती वापरायची. तर इथे मी सजेस्ट करेन की जर तुम्हाला लूज घेता आलं, तुम्ही जेव्हा घरी असाल तेव्हा शक्य असेल, कन्व्हिनियंट असेल तेव्हा ती चहापत्ती जी असते ती टाकून बनवून घ्या. आणि जेव्हा तुम्ही बाहेर असाल, आता जसं मी क्लिनिकमध्ये आहे तर मी जनरली टी बॅग्स प्रेफर करते. जेव्हा तुम्ही प्रवासाला जाणार असाल किंवा ऑफिसमध्ये असाल, बाहेर असाल तर तुम्ही टी बॅग्स प्रेफर करा. पण जेव्हा घरी असाल तेव्हा चहापत्ती टाकून बनवा, त्याचा जास्त फायदा मिळेल. किंवा याने काय होतं की या ग्रीन टी मध्ये मग तुम्ही लिंबू ऍड करू शकता, थोडा लिंबाचा रस किंवा तुळशीची पानं टाकून घेऊ शकता, बडीशेप टाकून घेऊ शकता. यामुळे बेनिफिट्स जास्त मिळतात आणि साईड इफेक्ट कमी होतात. तर आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ हा तुमचं जे काही कन्फ्युजन होतं त्यामध्ये हे दूर झालं असेल. बऱ्यापैकी मी दूर करायचा प्रयत्न केलेला आहे आणि माहिती तुम्हाला द्यायचा प्रयत्न केलाय. तर कमेंट्समध्ये मला सांगा की आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह टॉपिकवर. तुमच्या डाएटमध्ये ग्रीन टी याच प्रमाणात नक्की इन्क्लूड करा. धन्यवाद.